हाय हॅलो एव्हरीवन, तमी ट्रॅव्हलच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे सेक्टर 9 मध्ये एरवलीमध्ये. नवीनच रेस्टॉरंट चालू झाले आहे, फ्लेवर्स ऑफ कोळीवाडा. तर हे आताच महिना पण झालेला नाहीये, हे 20 दिवसावरती चालू झालेलं रेस्टॉरंट आहे, नवीनच चालू झालेलं आहे. तर इथे मिळणार आहेत ताजे ताजे गरमागरम मासे, चिकन थाली, मटन थाली, खेकडा आणि बरंच काही. तर चला आपण बघूया आजच्या मेजवानीमध्ये काय. आणि हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण हा पावसाळ्यामध्ये आत्ताच सुरू झालेला रेस्टॉरंट आहे. तर चला ह्यांच्या आज रेस्टॉरंटमध्ये काय घमघमीत आणि चमचमीत बनणार आहे ते. सो लेट्स गो. हे मेन्यू आहे आजचा यांचा, टुडे स्पेशल मेन्यू. आणि हे बघ, खेकडे आहेत, हे आजच्यासाठी खेकडे आहेत. मी कशा हात लावून मारायचं आहे मला. आणि हे आहे यांचं बाहेरचं इंटिरियर. यांच्याकडे 2 सेक्शन्स आहेत. एक आहे जो प्रायव्हेट सेक्शन आहे, तो पूर्ण ऑटोमॅटिक अलेक्सावरती चालणारा AC, प्रोजेक्टर आणि बरंच काही म्हणा. अरेच एक प्रायव्हेट सेक्शन आहे, 2 सेक्शन आहेत. एक तर आउटसाइड हा सेक्शन आहे ओपन मध्ये, आणि दुसरा सेक्शन आहे तो पूर्ण ऑटोमेशन आहे. त्याच्यामध्ये अलेक्सा आहे जी कमांड देते. एक प्रोजेक्टर आहे विथ वेल फर्निचर, असं सोफा सेट आहे. तर चला आपण बघूया की कसं आहे ते इंटिरियर. लेट्स गो. पहिला आपण बाहेरचं त्यांचं किचन आणि ॲम्बियन्स बघूया. तर हे 4 सिटिंगचं टेबल आहे. आता आतलं सेक्शन बघूया. तर हा आतला सेक्शन आहे, जो एकदम पर्सनल आहे, प्रायव्हेट आहे. कोणाला बाहेर, कोणाला सिटिंग अरेंजमेंट किंवा कोणाला AC रिक्वायर्ड असेल त्यांच्यासाठी हा पूर्ण अलेक्सावरती चालणारा आहे. सो इथे प्रोजेक्टर आहे, AC आहे, फर्निचर सोफाच दिलेला आहे. तुम्ही छान इथे प्रायव्हेट डायनिंग करू शकता आणि मस्त चमचमीत माशांवरती तुम्ही ताव मारू शकता. आता बघूया ह्यांच्या आज मेजवानीमध्ये काय काय आहे ते. ॲक्च्युली मी रेस्टॉरंट 31 मे 2024 ला चालू केलं. आणि हे सुचलं म्हणजे मला जेवणाची आवड खूप होती, पण ह्यातूनच मला काहीतरी पुढे करायचं होतं, जेवणाच्या कुकिंगच्या ह्याच्यातनं. म्हणून मी एक असा विचार केला की काय आपण नवीन करू शकतो, म्हणजे जे कमी खर्चामध्ये मला इथे करता येईल, किचन सेटअप करता येईल. मग मी स्टॉलचं असं म्हणजे विचार केला, मग स्टॉल टाकले. त्याच्यानंतर मग बऱ्याच जणांनी मला सजेशन केलं का अरे इथे हे करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर आम्ही सिटिंगचं केलं. आधी सिटिंगचा आमचा काहीच प्लॅन नव्हता. ओके. नंतर मग आम्ही सिटिंगचं अरेंजमेंट केली. अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा बऱ्याच जणांनी आम्हाला सपोर्ट केला. सगळ्यांनी सांगितलं की हे करा ते करा. आणि हा कन्सेप्ट मी चालू केला ह्याच्याकरता की मला कस्टमरला लाईव्ह किचन द्यायचं. म्हणजे किचनच्या आतमध्ये जाऊन जे काही करतो आपण किंवा काय कस्टमरच्या मनात पण असते, भीती असते की बाबा काय करतात आतमध्ये काय नाही किंवा काय. हा प्रकार आपल्याकडे काहीच नाही. आपल्याकडे जे आहे ते कस्टमरला लाईव्ह समोरासमोर सगळं दिसतंय, काय चाललंय काय नाही चाललंय. नावाप्रमाणे फ्लेवर ऑफ कोळीवाडा ना, एकदम कोळीवाड्याचा हा झणझणीत असा मसाला मसाला ते तसं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे आहे ना, त्याच्यामध्ये ना चायनीज आहेत ना पंजाबी डिशेस आहेत, काहीच नाही. एक कोळीवाडा त्याप्रमाणे आपलं कोळी फूडच आहे. अच्छा. बाकी आपल्याकडे नवीन असं काहीच नाही. आणि हे तुम्ही चालू कधी केलं आता हे फ्लेवर ऑफ कोळीवाडा? जस्ट एक आजचा आमचा 17वा दिवस आहे. अच्छा. मग डेली चालू असतं की वीकेंडला असतं फक्त? नाही डेली नाही. त्याच्यातनं आम्ही सोमवारी आणि गुरुवारी बंद ठेवतो. बाकी आपले आठवड्याचे 5 दिवस चालू असतात.
मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार चालू असतं असं. अलेक्सा, टर्न ऑन ऑफिस एसी. Okay. तर हा फ्लेवर ऑफ कोळीवाडा मधला प्रायव्हेट रूम आहे. म्हणजे तुम्हाला एसी मध्ये बसायचं असेल किंवा प्रायव्हेट तुमची पार्टी असेल किंवा कपल्स तिथे येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता, पर्सनल टाइम एन्जॉय करू शकता. आणि ही पूर्ण ऑटोमेशन आहे. म्हणजे तुम्ही अलेक्साला कमांड दिली की तुम्ही एसी ऑन करू शकता, लाईट ऑन ऑफ चेंज करू शकता. पुन्हा प्रोजेक्टर आहे बघा. आता तर तुमचं कार्टून चॅनल लागलं, पण इथे तुम्ही कोणता पण मूवी लावून तुम्ही एन्जॉय करू शकता. आता मेन गोष्ट स्टार्टर्सची आले. तर काय काय मेन्यू आले ते बघूया आता. ओके, सो यांचे ते गोल्डन प्रॉन्स आलेले आहेत, चिकन फ्राय आहे, कलेजी आहे, प्रॉन्स हे बघा, स्टफ प्रॉम्पलेट आहे, हा मिरच्या चिकन आहेत. म्हणजे यांचं स्टफिंग आहे मिरच्यांमध्ये, चिकनचं स्टफिंग आहे, बोंबील आहेत फ्राय, आणि हे खिमा कटलेट आहे. तर इथे खिमा कटलेट संडे स्पेशललाच भेटतो आणि इथे पर पीस भेटतात. तर आता यांची तुम्हाला प्राइस सांगते, मी ऑलरेडी मेन्शन केलेले. ओके, सो याची प्राइस मी सांगते काय आहे ते. सो प्रॉम्पलेटची प्राइस ऍज पर साईज आहे, तरी सुद्धा आत्ताची प्राइस आहे 420 रुपये आहे. चिकन फ्राय आहे, त्यांची प्राइस 200 रुपये आहे. कलेजी तवा आहे 120 रुपये आहे. म्हणजे 120 रुपयापासून इकडचे स्टार्टर्स चालू होतात. गोल्डन प्रॉन्स आहे, त्याची प्राइस आहे 180 रुपये आहे. बोंबिल फ्राय ते 200 रुपये, टोटल 6 पीस आलेले आहेत. मटन खिमा आहे, तुम्हाला सांगितलं पर पीस आहे 50 रुपये, संडे स्पेशल असतो. आणि मिरच्या चिकन, म्हणजे मी पहिल्यांदाच सिरियसली ट्राय केलेला आहे की मिरच्या चिकन, म्हणजे ह्याचं स्टफिंग आहे मिरच्यांमध्ये 120 रुपये. मिरच्या मोठ्या असल्यामुळे कदाचित क्वांटिटीला कमी आलेत. मी एक ट्राय सुद्धा केली, थोडी स्पायसी आहे कारण मिरच्या स्पायसी आहेत, बिया काढतात तरी सुद्धा थोडा स्पायसीनेस असतो. आणि हे जे शॉर्ट्स आहे कोकमचं, हे 20 रुपये आहे. 50 रुपयाचा ग्लास सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे आता छोटा ग्लास पाहिजे, छोटी सोलकडी पाहिजे असते तर हे 20 रुपयाचा ग्लास आलेला आहे. ओके, आता मी टेस्ट करते. ओके, सो मी टेस्ट ट्राय करते, खिम्यापासून करते. तुम्ही ते 3 पीस घेतलेले आहेत. मटन खिमाला तर खूप डिमांड असते, तर जो ट्राय करते मी. छान आहे खूप, त्याचं कोटिंग ऍक्च्युअली खूप छान आहे, क्रिस्पी असं कोटिंग आहे. आणि मेन तर इकडचं यांचं हे किचन आहे, हा घरातल्याच बायका रन करतायत. म्हणजे हा फॅमिली बिझनेस आहे एकंदरीत बघायला गेलं तर. आणि खूप खूप एकदम बोलतात ना, खूप छान आवडीने बनवतात बायका हा जेवण. आणि मस्त एकदम त्यांना बघूनच असं एकदम आनंद वाटतं की हा खरंच खूप छान बनवत असेल. मला तर त्यांचं जे त्यांचं कम्युनिकेशन आहे, पुन्हा सर्विंग मेथड आहे, मला ऍक्च्युली खूप आवडली. म्हणजे घरचा फील देणार आहे. आणि मेन तर कोळी जेवण आहे, घरच्यासारखं एकदम जेवण आहे. एकदम बाहेर तर किचन तुम्हाला दिसूच शकतं, एकदम क्लीन नीट आहे. काहीच म्हणजे बोलतात ना की आपल्याला एक टेन्शन येतं की किचन मध्ये बाहेर काय चालू असेल, आतल्या साईडला कसं बनवत असतील. तर तुम्हाला इथे लाईव्ह काउंटर दिसणार आहे की काय बनवतात त्या लेडीज. तर पहिला मी खूप टेस्ट ऑलरेडी केलेलाच आहे. खूप छान. तर मी मिरची ट्राय करते. ओके, मी ऑलरेडी केलेली, मला स्पायसी लागली. आतलं स्टफिंग आहे, हे मिरच्या आतलं चिकनच आहे पूर्ण. कलेजी बघा मस्त एकदम आहे, एकदम गार्लिक मध्ये मस्त अशी रोस्ट केलेली आहे. खूप छान. आणि जे गोल्डन जे प्रॉन्स आहेत ह्याला खूप डिमांड आहे.
असं मी ऐकलंय, तर मी टेस्ट करते. आणि ते पार्सल पण खूप असतात. पुन्हा इथे आता बघ, आता थोड्या वेळाने बघशाल तर इथे खूप तुम्हाला गर्दी सुद्धा दिसेल. आणि हे रेस्टॉरंट मंडे आणि थर्सडेलाच बंद असतं, बाकी सगळ्या दिवशी चालू असतं. खरंच खूप छान आहे. जर आपण चिकन फ्राय ट्राय करूया. पीस बघा, मोठे मोठे याचे पीस आहेत, असे काय नाजूक पीस नाही दिलेले. सोलकढी पण टेस्टला मस्त आहे. पॉम्प्लेट बघा आतमध्ये. छान छान. आता आपण बघा की थालीज मध्ये काय येणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ वरती असेच राहा. तोपर्यंत मी स्टार्टर्स संपवते. सो इथे या मांदेली फ्राय होत आहेत मस्त गरमागरम. हे कोळी स्टाईल वडे आहेत का हे? अच्छा, तर इथे बनवत आहे कोळी स्टाईल ते गरमागरम वडे. हो. आणि ते ह्याच्यात काय हे चिकन. चिकन गरमावर वडे सगळं गरम गरम. आमच्या म्हणजे चिकन वड्याची थालीसाठी प्रिपरेशन. प्रॉन्स करी ना ही आहे. ही आपली सुरमई फिश थाळी आहे. ही पण आपल्या हॉटेलची फिश आहे. याच्यामध्ये सुरमई येते, प्रॉन्स करी येते, आपली जवळची चटणी येते, मिंट चटणी आणि स्वीट म्हणून खोबऱ्याची वडी, कांदा लिंबू, एक सोलकढी आणि राईस आणि भाकरी. मार्केटमधून आणतात आणि आपले फिश ताजेच असतात, फ्रोझन नाही. आपण आपल्या हॉटेलला फ्रोझन फिश यूज करत नाही. याची 480. तर ही फिश थाली आहे ती 480 रुपयाची आहे. सुरमई थाली आहे, ह्याच्यामध्ये टोटल बघा तुम्ही सुरमई फ्राय, किती मोठी सुरमई आहे, भाकरी आहे, एवढी मोठी भाकरी आहे, राईस आहे, सोलकडीचा छोटा शॉर्ट्स आहे. तुम्ही मला पाहिजे असेल तुम्ही मोठी पण घेऊ शकता. प्रॉन्स करी दिलेली आहे आणि मोस्टली बांगडा करीनी असे प्रॉन्स करी, जवला आहे, चटणी आहे आणि गोड म्हणून खोबऱ्याची वडी दिलेली आहे. तर ह्या आमच्या आहेत दुसऱ्या कोळीनबाई शेफ आहेत. आता तुम्ही सांगा ह्या थालीबद्दल काय आहे थालीमध्ये. आमच्या विशेष थालीमध्ये मटन फ्राय आहे. आम्ही मटन फ्राय पण देतो, मटन सुक्का, मटन रस्सा, राईस, पुदिना चटणी आणि स्वीटमध्ये खोबऱ्याची वडी आणि भाकरी, कांदा लिंबू. आणि याची प्राइस काय आहे थालीची? 450. ओके, तरी 450 ची मटन थाली आहे. ठीक आहे, थँक्यू. तरी 450 ची मटन थाली आहे. ह्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचं मटन सुक्का, मटन ग्रेव्ही आहे आणि मेन पॉइंट तर इथे मटन चाप दिलेला आहे, वेगळा पीस दिलेला आहे. मेन म्हणजे सगळ्यात थाल मी एवढ्या पद्धतीने तुम्ही कोकण सिरीज बघितली असेल का कोळी सिरीज बघितली असेल, नाही बघितली असेल म्हणजे आय बटन वरती क्लिक करा तुम्ही. तर मी ह्या थालीमध्ये असं कधी मी वेगळा पीस बघितला होता. मी इथे पहिल्यांदाच मी बघते की वेगळा पीस चिकन थालीमध्ये पण दिलेलं आहे, मटन थालीमध्ये दिलंय. ह्याला तुम्ही मटन चाप पण बोलू शकता आणि एवढी मोठी भाकरी दिलेली आहे. सो आता राहिली म्हणजे चिकन थाली. सो थांबा जरा. ह्या आहेत शेफ कम ओनर. तर आता आपण ह्यांनाच विचारूया ह्यांच्या चिकन वडे थालीमध्ये काय आहे ते. चिकन वडे थाळीमध्ये कॉम्प्लिमेंटरी म्हणून मी कलेजी पेटा देते आणि अजून एक स्पेशल डिश म्हणजे हा चिकन फ्राय आहे आमच्याकडे, तवा फ्राय, शालो फ्राय, हे स्पेशल आहे. आणि हे सुकं चिकन आहे, हे रस्स्याचं चिकन आणि हे स्पेशल कोळी स्पेशल वडे आहे, राईस आहे. आणि तुम्ही मटणामध्ये पण वेगळा पीस दिलेला आहे, त्याचं काय हे? मटणामध्ये ऍक्च्युली मटणामध्ये पण मी 3 प्रकार देते. एक मटन फ्राय देते आणि सुकं मटन देते आणि रश्श्याचं मटन देते.
आणि ह्याची प्राइस काय चिकन वडे थालीची? ह्याची प्राइस आहे 350 हा. आणि ह्याचे म्हणजे क्वांटिटी आहे जे की दोघा जणांपासून खाऊ शकतात. ओके, तर मग तुमची थाली स्टार्ट किती पासून होते, किती रुपयापासून? नाही आमच्याकडे फिक्स रेट आहे थालीचा, एकच रेट आणि हा. एकच थाली बनते आपल्याकडे. 350 चिकनची थाळी 350 आणि मटन थाळी 450. आणि चिकन ही तर चिकन वडे थाली आहे, तर मग ह्याची प्राइस काय 350? 350. ओके, ठीक आहे, चालेल. म्हणजे ह्याच्यात थाली स्टार्ट होते 350 पासून आणि तुम्ही आतलं चिकन आहे ते फ्रेश आणि मसाले हे तुमचे आहेत ते जसं आमच्या शेफ आणि ओनरने एक्सप्लेन केल्यासारखं. तर मी आता स्टार्ट करते मी क्रॅब पासून, क्रॅब मसाल्यापासून. तेव्हा क्रॅब मसाला आहे मस्त, खूप छान आहे. क्रॅबचा माझा फेवरेट आहे. माझे ब्लॉग्स मी बघितले असतील, टेकड्यावरचे स्पेशल तर ब्लॉग झालेलेच आहेत. आणि मी कोणत्या पण कोकणी रेस्टॉरंटमध्ये तर मी खेकडा खानचा आवर्जून ऑर्डर करतेच करते. खेकडा इज माय लव अँड बोंबील इज माय लव. माझे खेकडा खायला ऍक्च्युअल मध्ये मजा येते. भरीव असा खेकडा आहे असा. आणि जसं तुम्हाला मी दाखवलेले ताजे ताजे खेकडे आहेत. छान एकदम. आता ही राहते साईडला. आता ही चिकन वडे झाले. जसं मोठा लॉलीपॉपचा पीस दिलेला आहे आणि त्याला स्मोकी फ्लेवर म्हणजे कबाब सारखा त्याला फ्लेवर दिलेला आहे. खूप छान आहे. 3 टाईपचे चिकनचा प्रकार दिलेला आहे. आणि तुम्हाला अजून काय पाहिजे आहे? मीडियम स्पायसी, असं काही झणझणीत असं नाही. कदाचित त्यांनी सगळ्यांचा विचार करून तसं बनवलं असेल. पण खूप ग्रेव्ही ऍक्च्युअली खूप छान आहे. मसालेदार ग्रेव्ही आहे. खायला मजा येते ना, मस्तच एकदम आहे. सो आता मी सुरमई थाली ट्राय करते. ओके. आणि ऍक्च्युली ह्यांचे वडे आय जस्ट डोंट नो, मी कोकणी असल्यामुळे कदाचित त्यांची साईज थोडीशी मला म्हणजे छोटी वाटली. टेस्टी आहेत नो डाऊट, त्यांची साईज थोडी छोटी वाटली. आणि होल मारलेले असे आपण बोलतो ह्याला कोकण स्टाईलमध्ये भोकाचे वडे. भोकाचे वडे आहेत. कदाचित त्याच्याकडे अशी स्टाईल असू शकते बनवायची वडे. तर ऍक्च्युअली माझ्यामध्ये थोडी गोलाकार थोडी पाहिजे होते, फुगेशीर असते. कदाचित त्यांच्याकडे हा स्टाईलचे बनवत असतील, पण टेस्ट आहेत वडे. टेस्टला आहेत, पण कदाचित गोलसर माझ्यामध्ये पाहिजे होते. कदाचित मी कोकणी असल्यामुळे माझी कदाचित अपेक्षा अशा असू शकतात. आता मी सुरमई थाली ट्राय करते. सुरमई थालीने मला मन जिंकलेलं आहे. असे कलर बघा, ह्याचा फ्राय कलर बघा. फ्रेश मच्छी आहे मेन पॉइंट, आणि एवढा मोठा पीस दिलेला आहे. आणि भाकरी तर अव्वाच्या सव्वा एवढी मोठी आहे. म्हणजे सफिशियंट आहे, लिटरली सफिशियंट आहे. मी एवढी भाकरी खाऊच नाही शकत मी. आणि मऊसर अशी छान भाकरी आहे. आणि मेन तर ह्यांचं ऍक्च्युली मला प्रिपरेशन खूप आवडलं. आणि सोलकढी म्हणजे सोलकढी ही फिश थालीमध्ये त्याची अवेलेबल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेपरेट मागवू शकता. हे 20 रुपीजचा ग्लास आहे. सेपरेट घेतला तर तुम्ही. मस्त एकदम. आणि गोड म्हणून खोबऱ्याची वडी दिलेली आहे. मी फर्स्ट टाइम ऍक्च्युली बघते खोबऱ्याची वडी ही गोड म्हणून देते. मोस्टली गुलाबजाम असतात किंवा खरवस ठेवतात लोक, आमच्या असं हलवा असतो. पण फर्स्ट टाइम मी एक्सप्लोर केलेली खोबऱ्याची वडी दिलेली आहे. आणि ती पण घरगुती. मी टेस्ट नाही केली, पण बघूनच दिसतंय की घरच्यासारखीच असेल एकदम. छान आहे.
त्याची पण मी मोस्टली करीज मध्ये आपली बांगडा करीज देतात कॉमन थालीज मध्ये, म्हणजे फिश थालीमध्ये, पण ह्यांची प्रॉन्स करी आहे. ओके, करी दिलेली आहे. ओके, तर मी राईस सोबत ट्राय करते ह्यांची. खूप छान आहे, म्हणजे एकदम घरच्या सारखीच आहे. राईसची क्वालिटी पण ऍक्च्युली खूप छान आहे. राईसची क्वालिटी बघा, म्हणजे अफोर्डेबल, म्हणजे खूपच अफोर्डेबल, आणि क्वालिटी तर A1 म्हणजे A1च आहे. राईसची क्वालिटी पण आहे. जाडा पण जाते, मला जाडा भात अजिबात नाही आवडत, पण राईस पण चांगला आहे, करीज पण चांगला आहे. म्हणजे स्वस्तात मस्त धमाका आहे, धमाका एकदम. आणि काय पाहिजे? आता मटन बघा ट्राय करूया. ओके, मटन परत 5 करणार. आता सगळ्यांना काय ट्राय करणार, कारण त्याच्यासाठी तुम्हाला ठेवलंय मी. तुम्ही या आणि माझ्या व्हिडिओज मध्ये कॉमेंट करा की तुम्हाला थालीमधलं काय आवडलं आणि स्टार्टर्स मध्ये काय आवडलं, आणि इकडचं अँबियन्स वगैरे त्यासाठी तुम्ही कॉमेंट्स करा. मटणाचा मोठा पीस दिलेला आहे. म्हणजे व्हरायटी किती पाहिजे, व्हरायटी 3 प्रकारच्या व्हरायटी दिल्या एकाच थालीमध्ये. आणि यांची मटण थाली मी असं ऐकलंय की खूप फेमस आहे, खूप ह्याला डिमांड असते. छान आहे. त्यांचा आता मसाला बघते. मस्त आहे. सगळे मसाले वेगवेगळे. लिटरली माझा हात पण कसा बघा बरबटलाय असा आहे. जे माझे फ्रेंड्स कॉलिग्स असतात ऑफिसमध्ये, ते मला सांगतात चमच्याने काय खातेस. तर ह्या टायमाला मी प्रॉपर हात यूज केलेला आहे, कारण जेवणच तसं आहे घरच्या सारखं. खूप मस्त. खोबऱ्याची वडी करणार आहे. तशी माझ्या घरी असते, कारण मी कोकणातलीच असल्यामुळे माझ्या घरी वडी बनतच असते खोबऱ्याची. तशाच टाईपची सेम टू सेम टेस्टची तशीच आहे. छान एकदम. खूप दिवसानंतर खाते खोबऱ्याची वडी. हो, हे स्वतः बनवलेले मसाला. हा आमचा स्पेशली आगरी कोळी मसाला आहे. ह्याच्यामध्ये बाहेरचं काहीच नाही, आणि इथला गरम मसालाही स्वतः बनवलेला असतो. ह्याच्यातलं विकतचं काहीच नाही. तर हे आहे फ्लेवर ऑफ कोळीवाडा. ऍक्च्युली हे फ्लेवर्स ऑफ कोळीवाड्याचेच फ्लेवर्स आहेत सगळे. म्हणजे जे आमच्या कोळी लोकांचं आहे ना, तेच आहे. ऍक्च्युली आमच्या कोळी लोकांचं फूड जे आहे त्या अजूनपर्यंत म्हणजे खाणारे भरपूर आहेत, कोळी फूड खाणारे भरपूर आहेत, पण त्यांचे स्टॉल खूप कमी दिसतील तुम्हाला. डिमांड आहे, कोळी फूडला डिमांड आहे, पण अजूनपर्यंत एवढं असे कोळी फूडचे हॉटेल्स वगैरे एवढे नाही. म्हणून हा नवी मुंबईतला म्हणजे ऐरोळी दिवा कोळीवाड्यातला हा मी पहिला असा हॉटेल आहे की जे कोळी लोकांसाठी स्पेशल कोळी फूड चालू केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की या कोळी फूड यांचं कोळी स्पेशल फूड खाण्यासाठी. घरच्या सारखं जेवण एकदम आहे, आणि फिलिंग पण आपली पूर्णपणे घरच्या सारखीच आहे. आणि मेन म्हणजे इथले सगळे खूप फॅमिली मेंबर आहेत. मी तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन देते. तिची सून आहे, म्हणजे माझी भावजा आहे, मोठ्या भावाची मिसेस आहे, आणि ही माझी छोटी मामी आहे. ह्या दोघी जणी पूर्णपणे फ्रायचे जे काय फ्राय इथे मिळतं ते सगळं फ्रायचे आयटम ह्या दोघी जणी सांभाळतात. आणि अजून इथे आपला हा ग्रेव्ही सेक्शन आहे. हे ग्रेव्ही सेक्शनचं मी स्वतः सांभाळते. आणि आपल्याकडे एक अजून बनतो, तो फ्रॉन्स राईस बनतो. हे ताबडतोब बनणारे जे काही डिशेस ह्या सगळ्या मी सांभाळते.
आणि ही माझ्या छोट्या मामाची मुलगी आहे मोनिका ताई. ही पूर्णपणे डिशेस सर्विंग करायचं का असेल पार्सल बिर्सलचं हे सगळं ती बघते. हे असं आमचं कंपार्टमेंटमध्ये म्हणजे आम्ही सगळं सेक्शन आम्ही वाटून घेतलेले आहेत की हे असे सगळे सेक्शन आम्ही वाटून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीत आणि आम्हाला हेल्पसाठी आमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत. हा माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा आहे. ह्यांची पण आम्हाला खूप मदत होते. सगळे आमचे फॅमिली मेंबर हे माझे मिस्टर आहेत. ही माझ्या भावाची मुलगी आहे. ह्या पण आम्हाला खूप मदत करतात. वरून हे आण ते आण. आमचं घर पण इथेच आहे त्याच्यामुळे ह्या पण आम्हाला खूप मदत करतात. ती कुठे आहे छकुली? फिश आणि मटन या गोष्टींसाठी आमच्याकडे खूप म्हणजे कस्टमरची डिमांड आमच्याकडे फिश आणि मटनची डिमांड खूप आहे. असं म्हणजे जे ऑडियन्स आहे ना तो मोस्टली तुमच्या फिश थालीसाठी आणि मटनसाठी आहे. तुमच्या युट्यूब फॅन्सच्या ऑडियन्सचा तुम्ही इकडचा ऍड्रेस सांगा आणि तुमच्या रेस्टॉरंटचं मेन हायलाइट काय ते तुम्ही सांगा तुम्ही. हा ऍड्रेस असा आहे की आम्ही नवी मुंबईमध्ये दिवागाव मातोश्री बिल्डिंगच्या बाजूलाच आहे आमचं फ्लेवर्स ऑफ कोळीवाडा. आणि तुम्ही या गुगल मॅपवर पण आम्ही टाकलेलं आहे फ्लेवर्स ऑफ कोळीवाडा म्हणून आमच्या हॉटेलचं रेस्टॉरंटचं नाव आम्ही टाकलेलं आहे. त्या मॅपवर तुम्ही या आमच्याकडे आणि येऊन एकदा आमच्या जेवणाची टेस्ट बघा कशी आहे काय आहे आणि मग आम्हाला रिव्ह्यू पण द्या. तर हे लोकेटेड आहे सेक्टर 9 मध्ये एरवलीला. तर नक्की विजिट करा आणि इकडचं कोळीचं फूड एन्जॉय करा. ही आहे पूर्ण फ्लेवर ऑफ कोळीवाड्याची फॅमिली. तुम्ही पण नक्की यायचं फ्लेवर्स ऑफ कोळीवाड्याची टेस्ट बघायला. सो माझ्या सगळ्यात थाल्या संपलेल्या आहेत. सगळ्यातलं मी सगळं टेस्ट केलंय थोडंफार. तर हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा. ऑब्व्हियस आहे हा तुम्हाला आवडलाच असणार 101%. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मी ऍड्रेस अँड डिटेल्स मी स्क्रीनवरती आणि कॅप्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर नक्की व्हिजिट करा. तोपर्यंत बाय बाय.